नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 148ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडत आहेत आणि आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अघटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया, दाविली तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है, अक्कल कोटी पहारे. समाधी सुख ते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, सर्व दिवस सारखे असतात. येस, वर्षातले जे काही 365 दिवस आहेत ते जर तुम्ही स्वतः अनुभवलं तर सारखेच असतात. कुठलाच असा काही मुहूर्त, शुभमुहूर्त असं नसतं. समजून घ्या मला याच्यात काय म्हणायचं आहे किंवा काय त्याच्यातून आपल्याला सांगायचं आहे. जर तुम्ही स्वतःला शिस्त पाळली, चांगलं करण्याचा प्रयत्न केला, सकाळी चांगलं लवकर उठलात, रात्री लवकर झोपलात, चांगल्या सवयी लावून घेतल्या, तर प्रत्येक दिवस हा आपला आनंदातच जाणार. आणि प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो आणि त्या दिवसाची सुरुवात आपण कशी करतो यावर सर्व अवलंबून असतं. दिवाळीचे फक्त 2 दिवस किंवा 3 दिवस पहाटे उठून आंघोळ करणं, उठणं वगैरे लावून ते चांगलंच आहे. त्या गोष्टीमधून काहीतरी घेण्यात आलं, पण ते फक्त 3च दिवस का करायचं? मग वर्षातले 362 दिवस म्हणा किंवा 360 दिवस आपण 8, 9, 7, 7:30 एवढ्यापर्यंत झोपून राहायचं? मग त्याला अर्थ तरी काय? मग तुम्ही फक्त 3च दिवस दिवाळीत म्हणा किंवा गुढीपाडव्याला म्हणा किंवा अजून असे काही जे आपले सण आहेत त्याच दिवशी फक्त तुम्ही सकाळी पहाटे लवकर उठलात, आवरलं किंवा देवळात गेलात किंवा नामस्मरण केलं किंवा घरी काही पूजा वगैरे केली, पण त्याच असं नाही आहे. सगळे दिवस हे चांगले आहेत. मला सांगा, सूर्य, चंद्र हे तारे, सूर्यचंद्र उगवतातच ना. सूर्य हा एक दिवस तरी सुट्टी घेतो का? किंवा असं म्हणतो का नाही आज दिवाळी आहे, मी आजच काय ते लवकर उगवणार आहे किंवा मी आजच उगवणार आहे, मी बाकीचे दिवस उगवणार नाही आहे किंवा लेट उगवणार आहे. मग जर सूर्यासाठी, चंद्रासाठी जर सगळे दिवस सारखे असतील, मग आपल्याच माणसांना का? आणि तुम्ही आजूबाजूच्या प्राणी पक्ष्यांमधून पण तुम्ही बघू शकता, घेऊ शकता की हे प्राणी पक्षीसुद्धा त्यांचा कुठला असा एक पर्टिक्युलर दिवस नसतो किंवा असे 3 दिवस नसतात किंवा असे वर्षातले 10 दिवस असतात की ते फक्त पहाटे त्या उठतात आणि बाकीच्या दिवसमध्ये त्यांचा आरामात चालला, असं होतं का? मग जर त्यांना कुठले असे दिवस पर्टिक्युलर नसतात, सगळे दिवस जर त्यांच्यासाठी सारखे असतात, तर मग माणसानेच हे मुहूर्त किंवा हेच दिवस ह्याच दिवशी एवढं चांगलं असतं किंवा हाच दिवस फक्त चांगला असतो, मग त्याच दिवशी अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत, हे का? विचार करा, याच्यावर चिंतन करा. हा आयुष्यामधला आपल्या जगण्यातला म्हणजेच मानव प्राण्यातल्या जगण्यातला विरोधाभास आहे. आपण वर्षाचे 365 दिवस कधीही तुम्हाला जे काय वाटतं तुम्ही ते सुरुवात करू शकता. आणि जे तुम्हाला रविवार कशाला पाहिजे, शनिवार कशाला पाहिजे किंवा सोमवार किंवा असे वार, सगळे दिवस सारखे आहेत. जर तुम्ही स्वयंशिस्त पाळलीत, छानपैकी चांगल्या सवयी लावून घेतल्या स्वतःला आणि त्या सतत रोज त्या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं, तर आपल्याला सगळे दिवस हे नक्कीच ऊर्जात्मक, उत्साही, आनंदी जाणारच. त्यामुळे करून पहा, अनुभव घ्या स्वतःचा. आपल्या आयुष्यामधल्या जगण्यातला हा विरोधाभास थांबवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.